तर नमस्कार मित्रांनो, आपलं सर्वांचं स्वागत आहे या व्हिडिओमध्ये आणि या व्हिडिओमध्ये आपण चर्चा करणार आहोत, की एफ-आय-आय व्हर्सेस डी-आय-आयच्या ह्या मॅचमध्ये नेमकं कोण विनर होत आहे आणि ओव्हरऑल स्टॅटिस्टिकल आकडे आपण इथं डिस्कशन करतो. या माध्यमातून कुठल्याही प्रकारची ट्रेडिंग टिप्स किंवा शिफारसी नाही आहेत, ही गोष्ट लक्षात ठेवा. तर भारतीय बाजार प्रामुख्याने जो आहे आत्तापर्यंतच्या वाटचालीनुसार ओव्हरऑल याच्यानुसार त्याची जी वाटचाल झालेली आहे ती एफ-आय-आयजवरती झालेली आहे. आता हा तुम्हाला प्रश्न पडला असेल, हा एफ-आय-आयज काय? एफ-आय-आयज म्हणजे फॉरेन इन्स्टिट्यूशनल इन्व्हेस्टर जो की बाहेरच्या देशातली पैसा किंवा विशेषतः अमेरिका किंवा तत्सम देशामधला पैसा जो आहे तो आपल्या शेअर मार्केटमध्ये इन्व्हेस्ट केला जातो आणि ते पैसा इकडे आल्यामुळं शेअर मार्केटची घोडदौड जी आहे ती वरच्या बाजूला आपल्याला होताना दिसते. या उपरोक्त डी-आय-आय म्हणजे डोमेस्टिक इन्स्टिट्यूशनल इन्व्हेस्टर, ज्याच्यामध्ये म्युच्युअल फंड्स किंवा घरेलू खुदरा व्यापारीच्या कन्सिडरेशनमध्ये इथे असू शकतं. तर पाठीमागील आपण सप्टेंबर महिन्यापासून बघत असू की निफ्टी जो आहे ऑल टाईम हाय बनवल्यानंतर एक डाऊन ट्रेंडमध्ये आपल्याला जाताना दिसतोय, म्हणजे नीचांकावरती आपल्याला जाताना दिसतोय आणि मार्केट तुटताना पोर्टफोलिओ डाऊन होताना जनरली प्रत्येकाचे दिसत आहेत. मग याचं जे पेंडुलम जे आहे याच्या पाठीमागचं काय रिझन आहे, तर ह्या व्हिडिओच्या माध्यमातून आपण इथं चर्चा करणार आहोत. म्हणून व्हिडिओचं जे शीर्षक आहे, फॉरेन इन्स्टिट्यूशनल इन्व्हेस्टर व्हर्सेस डोमेस्टिक इन्स्टिट्यूशनल इन्व्हेस्टर, म्हणजे भारतीय बाजाराची ताकद नेमकं कुणाकडे आहे ते आपल्याला बघायचं आहे आणि भारतीय बाजारामध्ये जे काही फेरबदल होण्याच्या उंबरठ्यावरती आहेत का, त्याबद्दल आपण शैक्षणिकदृष्ट्या जे आहे इथे चर्चा करणार आहोत. जर या एफ-आय-आयज आणि डी-आय-आयच्या विक्रीच्या समभागामध्ये जर आपण ह्या गोष्टी जर बघायच्या जर झाल्यात, तर जवळजवळ सप्टेंबर 2024 पासून फेब्रुवारी 2025 पर्यंत जर फॉरेन इन्स्टिट्यूशनल इन्व्हेस्टरची जर विक्रीचा मारा किंवा अंक जर बघितला, तो जवळजवळ 3,10,958 कोटी रुपयांच्या आसपास आपल्याला दिसतोय. त्या उपरोक्त त्याच वेळीच डी-आयज म्हणजे डोमेस्टिक इन्स्टिट्यूशनल इन्व्हेस्टरने 3,30,401 कोटीचं स्टॉकचं माल जो आहे तो उचललेला आपल्याला दिसतोय. आणि ह्या माध्यमातून डी-आय-आय जे आहे आणि किरकोळ गुंतवणूकदार जे आहे ते संपूर्ण एफ-आय-आयची विक्री जी आहे, जे काही ते विकायला बाजारात आणतायत ते शोषून घेण्याचा प्रयत्न करत आहेत. तरीही हे एवढं होत असताना सुद्धा, म्हणजे जवळजवळ अधिक 20,000 कोटी रुपये इथे इन्व्हेस्ट करून सुद्धा मार्केट जे आहे तो ऑलमोस्ट एक 7 ते 8% आपल्याला खालच्या बाजूला डाऊन होताना तिथं दिसत आहेत. आणि याच्या पाठीमागचे प्रमुख रिझन काय आहेत ती येणाऱ्या स्लाईडमध्ये आपल्याला बघायला भेटेल. परंतु हा जो विक्रीचा जो मारा आपल्याला इथं दिसतोय, जो की जवळजवळ 3,10,958 कोटी दिसतोय आणि त्याच्या विरोधात डी-आयची जी खरेदी जी आहे ती 3,30,401 कोटीच्या आसपास आपल्याला इथे बनताना दिसते. तर बघूयात नेमकं याच्या पाठीमागं रिझन काय आहे, कारणं काय आहेत. तर हे जे आउटफ्लो जे झालेत, एफ-आय-आयजनी हे जे आउटफ्लोज केलेत का, ती प्रॉफिट बुकिंग आहे का, त्यांना वेगळ्या ठिकाणी चांगली संधी भेटते, त्याबद्दल आपण इथं बघूयात. आणि जर महिन्यावाईज जर आकडेवारी जर बघितली तर फेब्रुवारीमध्ये आत्तापर्यंत त्यांनी 29,183 कोटी रुपयांचा माल विकलेला आहे. जानेवारीमध्ये बघितलं तर जवळजवळ 87,374 कोटीचा आहे आणि ऑक्टोबरमध्ये बघितलं जवळजवळ 1,14,445 कोटीचा माल जो आहे तो त्यांनी विकलेला आहे. म्हणजे त्यांची प्रॉफिट बुकिंग किंवा इतरत्र ठिकाणी जाण्यासाठी ही गोष्ट करताना दिसते. त्या विरोधात जर आपण डी-आयचा इनफ्लोज जर बघितला, आउटफ्लोजमध्ये बाहेर किंमत जाते आणि इनफ्लोज जर बघितलं तर त्याच्यामध्ये इन्व्हेस्ट होते. तर फेब्रुवारीमध्ये अनुक्रमे 26,000 कोटी, जानेवारीमध्ये 86,000 कोटी आणि ऑक्टोबरमध्ये 1,07,254 कोटी आपल्याला बनताना दिसते. म्हणजे एफ-आय-आयज विक्री करत असताना सुद्धा डी-आयज बाजार अस्थिर न करता त्याला स्थिर करण्याचा प्रयत्न करतात आणि त्या माध्यमातून बाजारमध्ये जी विक्री एफ-आय-आयच्या माध्यमातून ते क्रिएट होऊ राहिली तिला हे करण्याचा प्रयत्न करतात. आता निफ्टीचा परफॉर्मन्स बघूयात. फेब्रुवारी 2025मध्ये जे की आज 16 तारीख आहे आणि डी-आयजने जवळजवळ 26,000चा स्टॉकचा विविध माल इथं घेतलेला आहे. तरीसुद्धा निफ्टी जो आहे तो जवळजवळ 2.5% फेब्रुवारी महिन्यामध्ये आपल्याला डाऊन होताना दिसतोय. जानेवारी 2025मध्ये बघितलं तर डी-आयजने जवळजवळ 86,591 कोटींचा माल खरेदी करीत असताना 0.6%नी 0.6 जे मार्केट आपल्याला डाऊन होताना दिसतंय. आणि याच्या उपरोक्त ऑक्टोबर 2024मध्ये कन्सिडर जर केलं तर डी-आयजने तिथं खरेदी जवळजवळ 1,07,254 कोटीची घेतली होती. तरीसुद्धा मार्केट जे आहे ते वजा 6.2%नी डाऊन होताना खाली जाताना आपल्याला दिसत आहेत. म्हणजे भलेही इथे डी-आय जे ते खरेदीदार आहे आणि एफ-आय-आयजपेक्षा जास्त खरेदी करतात,
तरीसुद्धा मार्केट जे आहे तो ओव्हरऑल हे होताना दिसतंय. याच्या पाठीमागचे रिझन जे आहेत ते आता आपल्याला बघायचं आहे आणि जनरली ॲज ऑफ नाऊ आत्ताच्या सिच्युएशननुसार डी-आय जे आहेत ते बाजारातील अस्थिरतेचा फायदा घेत आहेत आणि त्या माध्यमातून ते जास्तीत जास्त खरेदी करण्याचा तिथे प्रयत्न करत आहेत. ही गोष्ट आपल्याला प्रकर्षाने इथे जाणवते. तर याच्या महत्त्वाचा मुद्दा हे जे एफ-आय-आय 2020 नंतर खरेदी करण्यासाठी आले होते वेगवेगळे स्टॉक्स, वेगवेगळे म्युच्युअल फंड्स, युनिट्स किंवा वेगवेगळ्या गोष्टीमध्ये ते काय इथनं एक्झिट करत आहे किंवा प्रॉफिट बुकिंग करत आहेत. कारण अमेरिकेमधील व्याजदर जे आहेत, जे की उच्च बॉन्ड यील्डमधले त्यांचे बॉन्डचे जे व्याजदर आहे ते वाढत आहेत आणि जनरली जर तुम्हाला जास्त परतावा तिथं भेटत आहे, त्याची सुरक्षतेची हमी आहे. मग त्या केसमध्ये हे जे एफ-आय-आय जे आहे, इथला भारतीय मार्केटमधले जे स्टॉक्स जे आहेत ते विक्री करून त्यांच्या उच्च बॉन्ड यील्ड्समध्ये जे ते इन्व्हेस्ट करत आहेत आणि त्यामुळे एफ-आय-आय जे आहे भारतातली जनरली बहुधा एक इथनं विक्री करून बाहेर पडत आहेत. याबरोबरच मंदीची भीती. कारण आता आपल्याला माहीतच आहे, की अमेरिकेमध्ये दुसरं सरकार जे आहे, ट्रम्प सरकार इथं स्थापित झालेलं आहे आणि जनरली स्लो डाऊनसुद्धा होताना दिसतं आणि अमेरिकेमध्ये जो काही खर्चाचा तफावत होतोय, गरीब आणि अमीरमधला जो डिफरन्स क्रिएट होतोय, त्याच्यामुळे तिथे मंदीची भीती येताना आपल्याला दिसू शकत आहे आणि ही एक सुद्धा कारण होताना दिसतंय. आणि ह्याबरोबरच नफा बुकिंग. एफ-आय-आयजनी 2022-2023मध्ये प्रचंड प्रमाणामध्ये किंवा मोठ्या प्रमाणामध्ये नफा मिळवला होता आणि जनरली स्टॉक मार्केटमध्ये ही पण एक गोष्ट आहे. तुम्हाला एक प्रॉफिट भेटल्यानंतर जनरली तिथे थोडा बहुत प्रमाणामध्ये नफा बुक करणे हा एक अलिखित नियम आहे आणि त्यानुसार ते आता त्या प्रॉफिट बुकिंगच्या टेरिटरीमध्ये आपल्याला जाताना दिसत आहेत आणि त्यामध्ये हे 3 महत्त्वाचे कारणं जे आहेत ते आपल्याला इथं बनताना दिसत आहेत आणि पण डी-आयज आणि किरकोळ गुंतवणूकदार जे आहेत बाजारात स्थिरता राखत कशी आहेत ते खरेदी करत आहेत. जो कुठला माल एफ-आय-आय जे आहे ते विक्री करत आहेत त्या माध्यमातून ते खरेदी करत आहेत आणि त्याच्या माध्यमातून आपल्याला ही गोष्ट लक्षात येत आहेत की मार्केट जे आहे अस्थिर होण्याऐवजी स्थिर पद्धतीने आहे. परंतु ॲज ऑफ नाऊ इथे सेलरच्या दिशेमध्ये आपल्याला मार्केट जे जाताना दिसतंय जवळ-जवळ ते 8 ते 9%च्या आसपास आपल्याला जाताना दिसतात. भलेही डी-आय-आयजनी इथे खरेदी केलेली आहे. तर हे सर्व गोष्टींची आपल्याला आयडिया येणं गरजेचं आहे आणि याच्या पाठीमागे हे किरकोळ गुंतवणूकदार काय होतात, डी-आयज का खरेदी करत आहेत ते सुद्धा आपल्याला लक्षात येणं गरजेचं आहे. तर भारताचा जी-डी-पी 2025मध्ये 6.5%च्या वाढीचा अंदाज आहे. याबरोबरच खुद्रा व्यापारी, घरेलू गुंतवणूकदार एस-आय-पीच्या माध्यमातून गुंतवणूक वाढ करत आहेत आणि आता जवळ-जवळ पुढच्या 2-3 महिन्यामध्ये ₹250 सुद्धा किंवा ₹100 सुद्धा एस-आय-पी जी ती स्टार्ट होणार आहेत. त्याबरोबरच स्वस्त मूल्यांकन झालेले आहेत. स्टॉक जे आहेत ते स्वस्त झाले आहेत. जे एक्सपेन्सिव्ह होते, महाग होते ते खाली आल्यामुळं जवळ-जवळ 8 ते 9%च्या आसपास निफ्टी मेन निर्देशांक खाली आला. त्याबरोबर स्मॉल कॅप, मिड कॅपवाले जे शेअर्स आहेत ते स्वस्त झाल्यामुळं डी-आय जे ते खरेदी करत आहेत आणि त्यामध्ये प्रामुख्याने आय-टी, बँकिंग, एफ-एम-सी-जी स्टॉक्समध्ये जास्त खरेदी आहे आणि ह्यामध्ये जसं मी अगोदरच्या स्लाईडमध्ये सांगितलं की डी-आयज बाजारमध्ये जी अस्थिरता एफ-आय-आयच्या सेलिंगमुळं जे की कॉम्पोनंट की पार्टिसिपंट्स या ओव्हरऑल मार्केटमध्ये होते त्या माध्यमातून जे आहे ते विक्री करत आहे आणि त्या विक्रीचा फायदा जे आहेत हे आपल्याला घेताना दिसतोय. तर ओव्हरऑल का बरं इथे मार्केट खाली जातं आहे, का बरं ह्या गोष्टी होत आहे, ह्या गोष्टीवरती सगळं राहू शकतं. आता भारतीय शेअर बाजारासाठी पुढचे प्रश्न कुठले? जर अमेरिकन फेडने जर दर कपात केली, व्याजदरामध्ये कपात जर केली तर एफ-आय-आय जे ते परत येऊ शकतात. भारताची जर आर्थिक वाढ ही मजबूत होत राहिली, जी-डी-पीमध्ये वाढ होत राहिला तर ऑटोमॅटिकली ते एक फायदेशीर गोष्ट होऊ शकते आणि ह्याबरोबरच एस-आय-पी आणि थेट इक्विटीमध्ये गुंतवणूक जर वाढतच राहिली तर त्यानुसार भारतीय बाजार जो आहे तो आत्मनिर्भरतेकडे आपल्याला वाटचाल करताना दिसू शकतो. पण त्यामध्ये भरपूर काही गोष्टींचा आपल्याला अधोरेख जो की घरेलू आणि बाहेरचा याच्यामध्ये असणार आहे. भारतीयमध्ये जी-डी-पीमध्ये मजबूत वाढ तर झालीच पाहिजे. त्याबरोबरच एस-आय-पी आणि थेट इक्विटीमध्ये गुंतवणूकचा जो फ्लो आहे तो आपल्याला वाढताना बनताना दिसला पाहिजे आणि त्यावरतीच एक आउटलुक जो आहे तो आपल्याला जनरेट होताना दिसू शकतो. आणि ह्या सर्व गोष्टींचं डिस्कशन करण्याकरता आपण हा व्हिडिओ बनवला होता. तर कसा वाटला हा व्हिडिओ नक्कीच व्हिडिओच्या कमेंट बॉक्समध्ये कमेंट करा आणि जर तुम्हाला आमच्याबरोबर कनेक्ट व्हायचं आहे तर व्हॉट्सअपच्या चॅटबॉक्समध्ये मी व्हिडिओच्या चॅटबॉक्समध्ये व्हॉट्सअपची लिंक दिलेली आहे. त्या लिंकवर क्लिक करून आपण आपले प्रश्न जे आहेत ते नक्कीच विचारू शकता आणि जर चॅनलवरती नवीन आहात तर नक्कीच चॅनलला सबस्क्राईब करा. धन्यवाद.